चालू आहे या संबंधित काय माहिती आपल्याला? नांदेडमध्ये संबंध ठिकाणी याच पद्धतीचा अवलंब केला जात आहे। गरीब कष्टकरी कामगारांवर हा सर्वात मोठा अन्याय आहे असं मी म्हणेन। काबाड कष्ट करणारे कामगार वर्ग या ठिकाणी आहेत राहायला, गेले कित्येक वर्षापासून ह्या इथं वास्तव्यात आहेत। हे BA2 तत्वावरचं काम ज्यावेळेस चालू होत होतं त्यावेळेस आम्ही हजार वेळेस येथील जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे, जो काही मालक आहे, त्याला आम्ही हजार वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला, सर आपण जो काही करत आहे याच्यानं आम्हाला नक्की नुकसान होईल। ते कोणत्याच पद्धतीचं त्यांनी काही इग्नोर केलं। आम्ही इथं ज्यावेळेस आम्ही आंदोलने केली, आम्ही खूप आमच्यानं जेवढे प्रयत्न होतील तेवढे केले, पण जेव्हा आम्ही हे सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केलो तेव्हा आम्ही आम्हा कामगारांचं तोंड इथं दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे नांदेडमध्येच नाही, महाराष्ट्रातच नाही, भारतामध्ये गरीब कष्टकरी कामगाराचं तोंड दाबण्याचा प्रयत्न चालू असतो। तर याचं उत्तम उदाहरण म्हणलं तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता। आज सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही। जर समजा त्यामध्ये एखादा व्यक्ती, एखादं बाळ, एखादं लहान बाळ जर असलं असतं, त्याचा जर मृत्यू झाला असता, तर इथले राजकीय वर्ग, इथले प्रशासकीय वर्ग, महापालिका जे कोणी असेल त्या मेलेल्या बाळाचं, एखाद्या व्यक्तीचं नुकसान भरपाई करून दिले असते का? दिले नसते। तर मला या सर्व न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती आहे की आम्ही काबाड काष्ट करणारे कामगार वर्ग आहोत, आमच्यावर एवढा अन्याय कोणीच करू नये। सदरील गुत्तेदाराकडून किंवा मनपाकडून आपल्याला काही सूचना करण्यात आली होती का काम चालू असताना? ज्या वेळेस काम सुरू झालं त्यावेळेस एवढे मोठे पिलर मारते वेळेस मी माझ्या आयुष्यात बघला नाही, एवढ्या मोठ्या मशिनी आणल्या होत्या। ज्यावेळेस त्यांचं काम सुरू होतं त्यावेळेस आमच्या घराला तडा जात होता। आम्ही सांगून वारंवार महानगरपालिकेला, पोलीस स्टेशनला, सर्वीकडे सांगून खूप अतोनात प्रयत्न केले, पण आमचं कोणी ऐकलं नाही, कोणीच ऐकून नसले। आज हे बघा एवढ्या मोठ्या पद्धतीनं नुकसान। आमचं घर बांधून देसाल हो, पण मी गेली 30 वर्ष किरायानं होतो। गेली 2 ते 3 वर्ष अगोदर मी माझ्या मेहनतीने हे घर तयार केलं। आज जर घर हे मातीमध्ये जात असेल तर मला यानं दुसरीकडे बंगला देऊन मी काय करू? त्या बंगल्याचं माझं नुकसान झालं तुम्ही भरपाई करून देसाल, पण माझ्या भावनेला ठेस पोहोचली, ते कोणी नुकसान त्याची भरपाई कोणी करून देईल का? घटनेला होऊन किती वेळ झाला प्रशासनाकडून भेट दिली? सकाळी 12-1 वाजल्यापासून मी 100ला कॉल केलो, पोलीस प्रशासकीय येतो म्हणलेत, आलेत, ते देखील बघत आहेत। दुपारी 12, मला टाइम तर नाही माहित, जवळपास 10-11 वाजल्यापासून हे चालू आहे, थोडं। आज बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात, आणि लवकरात लवकर याची जर काही विल्हेवाट केली नाही तर मी नक्कीच सांगेल की या पट्ट्याचे जेवढे घर आहेत ते नक्कीच जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही। किती घरांचं नुकसान झालं? सध्याला 2 घराचं नुकसान झालेलं आहे। आता 3रा नंबर माझ्याच घराचा आहे, मलाच कळ लागत आहे। प्रस्थापित वर्गांना हात जोडून विनंती आहे, मी कोणाला काही चुकीचं बोलणार नाही, आणि बोललं तरी राग वाटून घेऊ नका, कारण माझ्या भावना दुखावल्या आहेत। येऊन काही ना काहीतरी याचा बंदोबस्त करावे।